पहा मित्रांनो, दर्शकांनो, भाविक भक्तांनो, तर याच ठिकाणी मी जवळपास 4 महिन्याच्या अगोदर आलो होतो आणि याचं व्हिडिओ चित्रीकरण मी करून आपल्याला दाखवलं होतं. तर पहा, म्हटलं जाते की परिवर्तन हे सृष्टीचं लक्षण आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. मला पण असं वाटायचं की एवढ्या प्रचंड भावभक्तीने एवढं जे शिल्प आकारलेलं आहे, तर त्याची एवढी वाईट अवस्था का? बऱ्याच वृत्तपत्रातून बातम्या आल्या होत्या आणि मी सुद्धा किंवा माझ्या अगोदर कोणी, मला माहीत नाही, मला अतिशय वाईट वाटत होतं की एवढी जे ज्या ब्रह्मचारी साधू संतांनी, महंतांनी आणि गोसाई लोकांनी इथं वास्तव्य केलं, त्यावेळेच्या राजे रजवाड्यांनी आणि यांना आश्रय दिला आणि हे सर्व मंदिर कामासाठी आर्थिक मदतही पुरवली आणि याचे बरेच पुरावे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि ही जी मंदिर प्रतिकृती आहे ही हेमाडपंथी आहे. हेमाडपंथी म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये जो देवगिरीचा राजा होता, त्याचा जो सेनापती म्हणजे हेमाडपंत, त्याच्या कल्पनेतून साकारलेली ही प्रतिकृती किंवा शिल्प त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. हेमाडपंथी असं आपण याला म्हणतो. तर पहा, अशा प्रकारची मागे पण दाखवली. आता दाखवण्याचा उद्देश असा की याचं आता नूतनीकरण होत आहे. पहा कसं दिसतं आता. पाहत आहे पहा, हे म्हणजे याच्यामध्ये जे काही धूळ वगैरे, धुळीचे कण वगैरे साचू त्याला हे लागलं होतं आणि ते पूर्ण हे करत आहे. हे कारागीर आहे. हे तिकडे कारागिरा वरून खालून पूर्ण प्रचंड म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे काम सुरू आहे. तो देखिए, पहा इकडं आतमध्ये विष्णू भगवान दिसत आहे. इकडं नंदी महाराज आहे. हे शिवलिंग आहे. पहा इकडे, हा किती म्हणजे सुंदर आणि सुबक पद्धतीने हे कोरलेलं आहे. त्यांची मेहनत, त्यांची भक्ती आणि त्यांचा जो त्याग आहे, सॅक्रिफाईस आहे, हे अवर्णनीय आहे. आणि खरंच त्यांनी प्रचंड भावभक्तीनं हे निर्माण केलेलं असल्यामुळे याचं नूतनीकरण होत आहे. कुठल्याही लोखंडाला सुद्धा जंग लागतो, परंतु हे ज्या पद्धतीनं केलेलं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे ह्या. आणि हा ठेवा आपण जपायला पाहिजे. आपल्या भावी पिढीकडे याचं हस्तांतरण करायला पाहिजे. ही आपली ओळख आहे. ही आपली ओळख आहे. आपला भारत प्राचीन काळामध्ये वैज्ञानिक होता, आजही आहे. पहा, हे जे मंदिरं बांधल्या गेलेलं आहे ना, असेच काही बांधल्या गेलेलं नाही. याला वास्तुशास्त्राचा आधार आहे. म्हणूनच हे अजूनही खंगलेलं नाही आहे आणि जसंच्या तसं टिकून आहे. आता 800 वर्षाच्या अगोदर असेल त्यावेळेस पासून कितीतरी भूकंप आले असतील, परंतु हे हल्लंही नाही, डुललंही नाही. कारण याला वास्तुशास्त्राच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीने याला बांधलं गेलं. पहा इकडे अजून आपण मागचं पण दाखवणार आहोत.